नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. वातावरण काही फारसं बदललेलं नाही, गढूळ आहे. तर या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला लवचिकता ठेवून ॲडजस्ट व्हायचं आहे आणि त्याच्याशिवाय गत्यंतर काहीच नाही. ज्याला कायम ह्याच्यात राहायचं आहे, म्हणजे जे लोक थोडंसं ट्रेडिंग करतात, नाही बाबा आपले शेअर वाढत आहेत तर गप्प बसा 6 महिने असं करतात, त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण ज्याला ट्रेडिंग करायचंच आहे, ॲज अ बिझनेस करायचं आहे किंवा नोकरी म्हणून करायचं आहे, त्याला सगळ्या वातावरणामध्ये ॲडजस्ट होणं गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये ट्रम्पना विरोध होतो आहे. येमेनमधले हौथी जे आहेत ते इराणच्या बाजूने हल्ले करत आहेत. सेना तर पोहोचलीच आहे. ॲल्युमिनियमच्या प्लांटवर हल्ले झाल्यामुळे ॲल्युमिनियमचा पुरवठा कमी होईल आणि त्यामुळं ॲल्युमिनियमच्या किमती वाढतीलच. रशियाने सोनं विकायला सुरुवात केली आहे आणि भारतातल्या रिझर्व्ह बँकेने बाकीच्या सगळ्या बँकांना सांगितलं आहे की तुम्ही डॉलरचा जो साठा आहे तो कमी करा, म्हणजेच थोडक्यात डॉलर तुम्ही विका. त्यामुळे काय होईल तर रुपया जो घसरतो आहे तो रुपयाची घसरण कमी होईल. रुपया आता 94.81ला आला आहे. क्रूड वाढत आहे, क्रूडचं पेमेंट डॉलरमध्ये करावं लागतं आहे, त्यामुळे रुपयाची घसरण कमी होत नाही आहे. तर डॉलर विक्रीला आले तर रुपयाची घसरण थोडी कमी होईल, म्हणून रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना सांगितलं आहे. बॉन्ड यील्ड 4.40 आहे. डॉलर इंडेक्स पुन्हा 100.16च्या लेवलला गेला आहे आणि आज गिफ्ट निफ्टी 251 पॉईंट घसरेल असं दिसतं आहे, मायनसमध्ये दाखवतं आहे. आता 251 पॉईंट मायनस दाखवतं आहे, म्हणजे साधारण त्याच्या तिप्पट जर गृहीत धरलं तर 700-800 पॉईंट तर सेन्सेक्स आज कमी होईल किंवा सुरुवातीला 800 पॉईंट डाऊन उघडेल असं एकंदर दिसतं. आत्ता सध्या लोकांची मनस्थिती चांगली नाही आहे, त्यामुळे फारसा परिणाम बातम्यांचा होत नाही आहे. तर किंवा परिणाम झाला तरी चला वाढलं आहे ना, विकून टाकू, उद्या काय एवढा तरी भाव मिळतोय की नाही कुणास ठाऊक, अशी मनस्थिती झाली आहे. त्यामुळे PCR म्हणा, ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो म्हणा, बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आपण बघतो त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं आहे. सध्या फक्त एकच गोष्ट सगळेजण बघत आहेत, भाव वाढला आहे, विकून टाका, उद्या तेवढाही पैसा नाही मिळाला तर काय. म्हणजे एखाद्याला कमी भीती वाटते, एखाद्याला जास्त भीती वाटते, पण भीती वाटणाऱ्यांची संख्या सध्या जास्त आहे. त्यामुळे बातम्यांचाही एवढा परिणाम होत नाही. पण कधी कधी समजा अचानक आज काहीतरी चांगली गोष्ट घडली आणि युद्धाची तीव्रता कमी झाली तर मग ज्या बातम्या असतात ज्या शेअरच्या संबंधात ते शेअर वाढू लागतात. कोल इंडियाने दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन बरोबर 50-50 पार्टनरशिप करून एक नवीन जॉईंट व्हेंचर बनवलं आहे. म्हणजे कोल इंडियाच्या शेअरकडे लक्ष द्या. JSW स्टीलची एक ग्रुप कंपनी आहे. BP ग्रुप कंपनी जी आहे ती BPSLचा स्टील बिझनेस स्लब सेल म्हणून एकाच टप्प्यामध्ये
खरेदी करणार आहे. त्यामुळे JSW स्टीलकडे ध्यान दिलं पाहिजे. आणि JSW स्टीलच्या या ग्रुप कंपनीने या संबंधात जपानची कंपनी जी आहे JFE स्टील याबरोबर जॉईंट व्हेंचरसुद्धा केला आहे. पण जी ग्रुप कंपनी आहे ती लिस्टेड नसल्यामुळे आपण JSW स्टीलकडे लक्ष द्यायला पाहिजे. गुजरात फ्लोरोच्या बॅटरी मटेरियल्स क्षेत्रातील कंपनीने $80 मिलियन एवढा पैसा उभा केला आहे किंवा भांडवल उभारणी केली आहे. रेलटेल कॉर्पोरेशनला कर्नाटकातल्या प्रोजेक्टसाठी 444 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे रेलटेल तेजीत राहू शकतो. TVS होल्डिंग त्यांच्या होम क्रेडिट इंडिया फायनान्समध्ये त्यांनी 22.91 कोटी शेअर्स खरेदी करून 526 कोटींची गुंतवणूक केली आहे. TVS होल्डिंगनी 86 रुपये डिव्हिडंडसुद्धा दिला. सिंजीन इंटरनॅशनलच्या MD CEOनी राजीनामा दिला आहे आणि त्यांच्या जागी सिद्धार्थ मित्तल यांची नेमणूक करण्यात आली आहे. GR इन्फ्राच्या सबसिडियरीला गुजरातमध्ये 60 किलोमीटर लांबीचा रस्ता चौपदरी करण्यासाठी ते लोएस्ट बिडर ठरले आणि बॅटरी एनर्जी स्टोरेजसाठी त्यांना 413 कोटीची ऑर्डर मिळाली. थर्मॅक्सला मध्य प्रदेशामध्ये 800 मेगावॅट थर्मल प्रोजेक्ट अंतर्गत बॉयलर प्रोजेक्ट आणि त्या संबंधित कामासाठी 1600 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे थर्मॅक्स तेजीत राहू शकतो. KNR कन्स्ट्रक्शनला सुद्धा NHAIकडून हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल तत्वावर 1734 कोटीच्या हायवे प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली आहे. म्हणून KNR कन्स्ट्रक्शनकडेही लक्ष द्या. दिलीप बिल्डकॉनला गुजरातमध्ये नर्मदा नदीवर पूर नियंत्रण व्यवस्थेसाठी 24 महिने मुदतीची 698 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. ओला इलेक्ट्रिकला मात्र ठाण्याच्या कन्झ्युमर कमिशननी खराब इलेक्ट्रिक स्कूटर बदलून द्या किंवा पैसे परत द्या असा आदेश दिला आहे. पण ओला इलेक्ट्रिक मुळातच शेअर खूप पडलेला आहे आणि पडतोही आहे आणि बातमीही चांगली नाही. पेटीएमच्या सबसिडियरीने फर्स्ट गेम्स टेक्नॉलॉजीला त्यांचं शेअरहोल्डरचं 142 कोटीचं कर्ज आणि त्यावरचं व्याज माफ करायला मंजुरी दिली आहे. अरविंद स्मार्ट प्लेसेस यांनी पहिलं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सुरू केलं आहे. त्याचा कार्पेट एरिया 4200 स्क्वेअर फूट आहे आणि 300 कोटी रेव्हेन्यूची अपेक्षा आहे. कोलगेटनी मुंबई इंडियन्समध्ये पार्टनरशिप घेतली आहे. PC ज्वेलरनी NSDC बरोबर भागीदारी केली आहे. सात्विक ग्रीन यांना सोलार PV मॉडेलसाठी ऑर्डर मिळाली आहे. आयशर मोटरनी रॉयल एनफील्ड 450 अपेक्स लॉन्च केली आहे, ज्याची किंमत 2.5 लाखापासून सुरू होते. सीगलला 603 कोटीचं प्रोजेक्ट 18 महिन्याच्या मुदतीचं मिळालं आहे. JNK यांना
300 ते 600 कोटीच्या रेंजमध्ये क्रॅकर फर्नेस पॅकेजसाठी ऑर्डर मिळाली. इथॉसनी नवीन ब्युटीक उघडलं आहे. NIIT लर्निंग यांना 15 कोटीची टॅक्स ऑर्डर म्हणजे टॅक्स मागितला आहे त्यांच्याकडून. आणि ड्रेजिंगच्या मॅनेजमेंटने सांगितलं की त्यांचा आत्ता ऑर्डर बुक 1400 कोटीचं आहे. 3000 कोटी टर्नओव्हरचं त्यांनी टार्गेट ठेवलं आहे. तर आज मार्केट तर खालीच उघडेल असं दिसत आहे, पण त्याच्याबरोबर कुठले शेअर तेजीत राहू शकतात, कुठले शेअर मंदीत राहू शकतात, पण जास्त करून मंदीतच शेअर राहण्याची शक्यता आहे. पण तुम्ही आता प्रत्येक सेक्टर घ्या. साधारण 13 सेक्टर आहेत. ज्याला कोणाला काहीही समजत नाही किंवा शोधायचा कंटाळा येतोय किंवा शोधण्याची पद्धत माहीत नाही, त्यांनी ओबडधोबड एक निर्णय घेतला तर 13 सेक्टर आहेत. त्याच्यातला सेक्टर हेड म्हणजे सर्वात प्रमुख जो शेअर आहे, आता सिमेंटमध्ये आपण काय म्हणतो अल्ट्राटेक सिमेंट, कारण श्री सिमेंट वगैरे खूप महाग आहे. तर अल्ट्राटेक सिमेंट घ्या किंवा ऑटोमधले शेअर घ्या. प्रत्येक सेक्टरमधला एक मोठा शेअर घ्या जो स्वस्त झाला आहे, जो पडतोय, आणि त्याच्यामध्ये तुमच्या ऐपतीप्रमाणे 1-1, 2-2, 4-4 असे शेअर जसे परवडतील तसे विकत घ्या. पण एकाच सेक्टरमध्ये गुंतवणूक करू नका. म्हणजे समजा हे युद्ध संपल्यानंतर मार्केट रिकवर व्हायला लागलं आणि 2-3 सेक्टर रिकवर होऊ लागले आणि नेमके त्याचे शेअर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला लवकर प्रॉफिट मिळू शकणार नाही. म्हणून तुमचे पैसे प्रत्येक सेक्टरमधल्या प्रमुख शेअरमध्ये टाका. आता तेजीत जे शेअर राहू शकतात ते बातम्यांच्या अनुषंगाने GR इन्फ्रा, दिलीप बिल्डकॉन, NTPC ग्रीन, आयशर मोटर, ओबेरॉय, इंडिगो, BDL. आज संरक्षण मंत्रालयाने 2.38 लाख कोटी मंजूर केले आहेत डिफेन्ससाठी. तर डिफेन्सच्या शेअरकडे लक्ष द्या. पण BDLचा शेअर खूप पडला आहे, तर तो स्वस्त उपलब्ध आहे. पण ह्या डिफेन्सची जी मंजुरी आहे, डिफेन्ससाठी पैशाची जी मंजुरी सरकारने केली आहे, त्याचा परिणाम जर होताना दिसला तरच तुम्ही ते शेअर खरेदी करा. ONGC शुक्रवारी चांगला वाढत होता आणि 116 क्रूड झाला आहे. टिटागढ रेल यांना 720 वॅगनची ऑर्डर मिळाली आहे आणि TVS मोटर्स. तर मंदीमध्ये डिक्सन, प्रेस्टीज इस्टेट, रिअल इस्टेटचे सगळे शेअर किंवा रियालिटी सेक्टरचे बहुतेक शेअर मंदीतच चालू आहेत. HPCL, BPCL, एशियन पेंट, क्रॉम्प्टन आणि गोदरेज हे शेअर मंदीत राहू शकतात. तरीही बघूया काय होत आहे, कारण आज एक्सपायरी आहे. उद्या सुट्टी असल्यामुळे एक दिवस आधी एक्सपायरी येते, तशी आज एक्सपायरी आहे. तर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये काही शेअर वाढले, अचानक काही झालं तर लक्ष द्या. म्हणजे मी स्वतः तुम्ही विचाराल तर मार्केटकडे रोज मला खरेदी करायचं असो किंवा विकायचं असो, मी मार्केटकडे पूर्णपणे लक्ष देते सकाळी 9:15 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत. कारण पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या असतात. मध्येच आपण 2 महिने मार्केटकडे बिलकुल बघितलं नाही आणि नंतर अचानक आपण बघू लागलो
तर खूप गोंधळायला होतं आणि मार्केटमधल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला समजत नाहीत. मध्यंतरीच्या काळात काय घडून गेलं आहे हेही लक्षात येत नाही. म्हणून मार्केट रोजच्या रोज बघणं गरजेचं आहे. जेवढा तुम्हाला वेळ मिळेल तेवढं मार्केट बघत चला. बघूया आज काय काय होतं आहे ते. नमस्ते.